एप्रिलच्या शेवटच्या दिवसात उन्हाचा पारा चढलेला असतो, पण कोकणाचा समुद्र तो मनात थंडावा निर्माण करतो. या ट्रिपमध्ये आम्ही भेट दिली 3 सुंदर किनाऱ्यांना: भोगवे, खवणे आणि वेंगुर्ला. लाटांचा आवाज, वाळूचा स्पर्श आणि निसर्गाची शांतता. चला या आठवणींसोबत फिरून येऊया. आधी पोचलो आम्ही भोगवे बीचवर, एक शांत आणि निसर्गाने भरलेले ठिकाण. गर्दी नाही, आवाज नाही, फक्त निसर्ग आणि आपण. समुद्राच्या लाटा हळूवार येऊन वाळूला स्पर्श करत आणि वाऱ्याने मनात शांतता निर्माण केली. हा क्षण अगदी थांबून ठेवावा असा वाटत होता. पुढचा स्टॉप होता कवणे बीच. हा किनारा छोटा पण खूपच सुंदर आणि शांत आहे. कवणे गांदळवन खाडीत कायाकिंगची सुविधा आहे आणि सध्या बऱ्याच बोटी इथे पर्यटकांसाठी तयार असतात. आम्ही कायाकिंग नाही केली, पण तिथून बघणं सुद्धा एक वेगळाच. दिवसभराच्या फिरस्तीनंतर आम्ही पोहोचलो वेंगुर्ला बीचवर. थोडे दमलेलो होतो, पण इथे पाय ठेवताच ताजे वाटायला लागले. काही पर्यटकांना आम्ही पाण्यात कायाकिंग करताना पाहिले. इथे आता नवीन कायाकिंगची सुविधा सुरू झाली आहे. काय
वेंगुर्ला बीचने आमचा ट्रिपचा शेवट अगदी परिपूर्ण केला. निसर्गाच्या कुशीत घालवलेला एक दिवस. ना मोबाईलची घाई, ना शहराचा आवाज, फक्त समुद्र, वारा आणि मन शांत करणारी निसर्गाची साथ. अजून खूप व्हिडिओज येणार आहेत, म्हणून सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, खाली कमेंटमध्ये तुमचा आवडता बीच सांगायला विसरू नका.